बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे माझी स्वलिखित कादंबरी मैदान. प्रकरण 5. ग्रामसभेचा सोपस्कार काल पार पडला होता. राजकारण्यांचे कुटील डाव बहारदार शब्दांच्या मुलाम्यात नोंदवले गेले, पण मनातील डावांची धुसफूस तशीच धुमसत राहिली आणि ग्रामसभेतील मानापमानाच्या एका क्षणाने संपतरावांच्या अहंकारावर खोल घाव घातला गेला. भर सभेत सिद्धूसारख्या नवख्या तरुणाने त्यांच्या आणि फुलाबाईंच्या संबंधाचा उघडपणे उल्लेख केला होता. त्या घटनेने त्यांच्या छातीवर जणू निखारा पडला होता. त्यांचा जळफळाट झाला होता. सभेत उपस्थित अनेकांनी शांतता स्वीकारली आणि सभा संपताच प्रकाशराव सिद्धूच्या खांद्यावर आपुलकीने हात ठेवून त्याच्यासोबत बाहेर पडले होते. ते दृश्य संपतरावांच्या डोळ्यांसमोरून काही केले हटत नव्हतं. सिद्धूबद्दलचा राग आणि प्रकाशरावाविषयीचा छुपा मत्सर दोन्ही त्यांच्या मनात धुमसत होतं. प्रकाशरावांची ताकद त्यांना चांगलीच ठाऊक होती. गावातला प्रत्येक तरुण जोडण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. दौलतरावांच्या नावाचा वारसा, लोकांशी असलेलं स्नेहाचं नातं आणि स्वच्छ प्रतिमा, या सगळ्यामुळे प्रकाशरावांचे नाव दिवसेंदिवस उंचावत होतं आणि हीच गोष्ट संपतरावांना अस्वस्थ करीत होती. दौलतरावांच्या सावलीत त्याने आयुष्याची अनेक वर्षे मुकादम म्हणून घालवली होती. विटभट्ट्या, बांधकामं, रस्ते बांधणी, व्यवहार, संपूर्ण कारभार त्यांच्या खांद्यावर होता. त्यामुळे दौलतरावांचा राजकीय वारसाही आपणच असायला हवं अशी भावना त्यांच्या मनात घर करून बसली होती. बांधकामाच्या कामात तर संपतरावांचा हातखंडा होता. एखाद्या मोकळ्या जागेकडे नजर टाकली की किती गुंठे, किती ब्रास, किती खर्च याचा अंदाज ते अचूक सांगत. वर्षानुवर्षाच्या अनुभवाने त्यांची नजर मोजपट्टीसारखी अचूक झाली होती. दौलतरावांनीच त्यांच्यातला तो गुण ओळखून त्यांच्यावर मुकादम पदाची जबाबदारी टाकली होती. दौलतराव गेल्यानंतर अशोकराव शिक्षण संस्थेच्या कामात रमले. विक्रम शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी स्थायिक झाला. मागचे सर्व व्यवहार हळूहळू मुकादम संपतरावांच्या ताब्यात गेले. कारभार वाढला आणि संपतरावांच्या स्वप्नांना पंख फुटले. मनात भावी आयुष्याचे चित्र रंगविताना त्यांना उकळ्या फुटू लागल्या. फक्त टाकलेले फासे मनासारखे पडायला पाहिजेत. मग एक एक डाव जिंकायचाच. ग्रामपंचायतीवर प्रभाव वाढवायचा. साखर कारखान्याच्या संचालक मंडळात पोहोचायचं. आमदार मदन जगताप यांच्या जवळ राहायचं. सार्वजनिक बांधकामं स्वतःकडे खेचायची. गावात स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून उभं राहायचं. सगळा डाव अगदी पद्धतशीरपणे आखलेला होता, पण प्रत्येक वेळी त्यांचा घात करत होते त्यांनीच जोपासलेले 2 शत्रू, म्हणजे त्यांची 2 व्यसने, बाई आणि बाटली. ही 2 व्यसनच त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लावित होती. संपतराव उंचे पुरे 6 फूट उंचीचे होते. भरदार शरीर, लाल भडक डोळे, तोंडात कायम पानाचा तोबरा, वाढलेल्या झुलपा आणि बेफिकीर चाल. त्यांच्या चेहऱ्यावर रांगडेपणा होता, तर नजरेत दादागिरीचे उर्मट भाव. त्यांना पाहिलं की लोक आपोआप बाजूला व्हायचे. पण एका ठिकाणी त्यांचा सारा रुबाब, सारी दादागिरी धाराशायी होत होती, आणि ते ठिकाण म्हणजे हुंबरवाडीचा माळ आणि त्या माळावर फुलाबाईने मांडलेला नशेचा बाजार. गेल्या काही वर्षात संपतरावाची फुलाबाईकडे ये जा वाढली होती. फुलाबाई 40 ओलांडली होती, पण रूप अजूनही ताज्या फुलासारखं टवटवीत आणि खुललेलं होतं. उंच बांधा, देखणा चेहरा, आत्मविश्वासाने भरलेली घायाळ करणारी चाल आणि जिभेवर साखर ठेवून बोलण्याची लकब आणि बोलताना थेट काळजाचा ठाव घेणारी नजर. तिच्या अड्ड्यावरल्या पहिल्या धारेच्या मालावानी झटक्यात अंगाला झिंझिण्या आणणारी.
तिच्याकडे पाहणाऱ्यांच्या काळजात क्षणभर रंगीत कारंजे फुटल्याशिवाय राहत नसत. ऐन तारुण्यात फुलाबाईच्या डोक्यावरील पतीचं छत्र हरपलं, पण तिनं कधीच स्वतःला विधवेच्या चौकटीत बंदिस्त केलं नाही. गळ्यात मंगळसूत्र, कपाळभर कुंकू आणि अंगभर शृंगार. सणासुदीला भरजरी शालू नेसून नथ घालून ती गावात आली की एखाद्या राजाची पट्ट राणीचा उतरली आहे असं वाटायचं. गावात एखादी तरुणी जास्त नटली की तिला हसत विचारलं जाई, काय ग, फुलाबाईसारखी नटून थटून कुठं निघालीस? वडगावात सौंदर्याचं माप एकच होतं, फुलाबाई. पण तिच्या रूपापेक्षाही मोठं होतं तिचं मन. दिलदार, मोकळं ढाकळं आणि प्रेमासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार. संपतराव तिच्या आयुष्याचा आधार बनले होते. समाज काय म्हणेल, गाव काय बोलेल, याची तिनं कधीच पर्वा केली नाही. हुंबरवाडीच्या माळावरील फुलाबाईच्या घरात संपतराव दिवसभर बिनधास्त पडून असायचे आणि फुलाबाई त्यांची सेवा करताना काय हवं काय नको ते पाहत होती. जे हवं ते सर्व काही सढळ हाताने देत होती. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या लफड्याची चर्चा केवळ वडगावपुरतीच मर्यादित नव्हती, तर ती पंचक्रोशीत गाजत होती. तरीही त्या दोघांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची एकही रेघ दिसत नव्हती. सारं वडगाव बोलत होतं, पण ते दोघे आपल्या मनाप्रमाणे जगत होते. कालच्या ग्रामसभेत मांडलेल्या दारूबंदीच्या प्रस्तावात झालेला फुलाबाईचा उल्लेख आता संपतरावांसाठी केवळ सामाजिक विषय राहिला नव्हता, तो त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. हुंबरवाडीच्या माळावर चालणारा फुलाबाईचा दारूचा अड्डा बंद झाला तर फक्त धंदाच बंद होणार नव्हता, त्यांच्या साम्राज्याला पहिला तडा जाणार होता. आणि म्हणूनच हा प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत हाणून पाडायचाच असा त्याने निश्चय केला होता. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी होती. दररोज संध्याकाळ होताच मुसूळ शेताच्या पांदीतून दोन काळे कभिन्न व्यक्ती पाठीवर दारूचे चांबडी फुगे घेऊन हुंबरवाडीच्या दिशेने चोर पावलांनी तुरुतुरु पळताना दिसायचे. फुलाबाईच्या अड्ड्यावर पोहोचेपर्यंत त्यांच्या मनात कोणी आपल्याला पाहिलं तर नाही ना अशी एक भीती असायची. मग त्या दोन व्यक्तींबद्दल गावात पुन्हा पुन्हा चर्चा चालायची. दैत्यासारखे दिसणारे हे व्यक्ती कोण आहेत आणि ते आपल्या पाठीवरून काय वाहून नेतात याबद्दल हलक्या आवाजात कुजबुज व्हायची. नशेचं हे सगळं जाळं संपतरावांनीच उभं केलं होतं. बामनकीच्या नदी काठाला करंजाच्या आणि मेस्काट्यांच्या दाट झाडीत काजूपासून दारू तयार व्हायची. पोलिसांच्या नजरेपासून दूर डोंगराच्या टोकाला नदीकाठी एखाद्या भुयारागत असलेल्या जागेत हा संपूर्ण धंदा चालायचा. या कामासाठी भीमा आणि अंतोन या दोन व्यक्तींची नियुक्ती संपतरावांनीच केलेली. त्यासाठी या दोन व्यक्तींना संपतरावांनी कर्नाटकातून आणलेलं. नदी पल्ल्याच्या धनगरवाड्यात त्यांची राहायची सोय केलेली. दिवसभर हे दोन व्यक्ती संपतरावांच्या धंद्यावर काम करताना दिसायचे आणि रात्रभर नदीकाठाला हे दारू बनवण्याचं काम करायचे. मध्यरात्री कधीमधी संपतराव त्या गुप्त ठिकाणी पोहोचायचे. कंदिलाच्या पिवळं प्रकाशात मडक्यातली पहिली धार बाहेर काढली जायची. 2-3 प्लॅस्टिकचे कप भरले जायचे. एक जण प्लास्टिकच्या ग्लासमधील दारूत बोट बुडवून पेटत्या ज्योतीवर धरायचा. निळसर ज्वाळाने बोट पेटायचं. पेटलेलं बोट संपतरावांना दाखवून काम किती चोख झालंय हे तो सांगायचा. बघा साहेब, बघा, मारून बघा, माल अस्सल हाय, असं म्हणत प्लास्टिकचा ग्लास संपतरावांकडे सरकवायचा. संपतराव तो ग्लास डोळे घट्ट मिटून एकाच घोटात संपवायचे. झिंजीने आलेलं डोकं हलवायचे आणि मग त्यांच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडायचा, कडक, लय कडक माल. त्यानंतर पोलिसांची खबरदारी, मालाची वाहतूक आणि पुढच्या खेपेचं नियोजन सुरू व्हायचं. रात्र अजूनच गडद व्हायची आणि संपतराव अंधाराचा आधार घेत पुन्हा गावात परतायचे. आता संपतरावांच्या ह्या अशा दारूच्या साम्राज्यावर तरुण पोरांना हाताशी धरून वस्ताद यशवंत अण्णांनी वार करायचं ठरवलं होतं. गावात दारूबंदीची रणधुमाळी सुरू झाली होती.
एका बाजूला व्यसनमुक्त वडगावाचं स्वप्न पाहणारे वस्तादांना आणि दुसऱ्या बाजूला दारू, पैसा आणि सत्तेच्या नशेत बुडालेला संपतराव. मैदान आता केवळ खेळाचं उरलं नव्हतं. ते भल्या बुऱ्या विचारांचं, स्वार्थाचं, प्रतिष्ठेचं आणि आपल्या अस्तित्वाच्या लढाईचं रणांगण बनलं होतं. कालची ग्रामसभा तशी वादग्रस्त ठरलीच होती. गावभर गल्ली बोळात त्या सभेची उलटसुलट चर्चा रंगली होती. सभेत झालेल्या गदारोळामुळे सिद्धूने मांडलेला दारूबंदीचा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नव्हता. पण वादावादीमुळे सिद्धू आणि मुकादम संपतराव यांच्यात एक संघर्षाची ठिणगीच पडली होती. सिद्धूला त्याची पर्वा नव्हती. स्वतःच्या वडिलांसह चुलत्याला दारूच्या दुष्ट चक्रातून बाहेर काढणं हाच आता त्याच्यासाठी महत्वाचा प्रश्न बनला होता. हुंबरवाडीच्या माळावर फुलाबाईकडून सहज उपलब्ध होणारी दारू आणि गावात दिवसेंदिवस वाढणारी दारुड्यांची संख्या यामुळे वडगावासमोर एक गंभीर संकट उभं राहिलं होतं. यशवंत वस्ताद याच कारणामुळे चिंतेत होते. ग्रामसभेत दारूबंदीचा प्रस्ताव मंजूर करून घ्यायचाच हा त्यांचा विचार पूर्णपणे फसला होता. संपतरावामुळे फुलाबाईचं आपण काहीही वाकडं करू शकणार नाही हे त्यांना माहीत झालं होतं. सभेत झालेल्या वादामुळे संपूर्ण ग्रामसभेला अनपेक्षितपणे वेगळं वळण लागलं होतं. अर्जुनासारख्या अविवेकी तरुणाकडून वस्तादांचा घोर अपमान झाला होता. वस्तादांचा झालेला अपमान गावातील कोणत्याही व्यक्तीला राग येण्यासारखाच होता. दौलतरावांच्या काळातील काही मोजकी जुनी जाणती माणसं अजूनही वस्तादांचा मान राखत होती. आयुष्यभर मुंबईतील कापड गिरण्यामध्ये काम करून बैठकीच्या खोल्यात राहून ही माणसं आता गावात परतली होती. गावात काही चुकीचं घडत असेल तर ते त्यांना सहन होत नव्हतं, पण वाढत्या वयामुळे कोणाला उघडपणे विरोधही करता येत नव्हता. समजुतीच्या 4 गोष्टी सांगायच्या म्हटलं तर सांगाव्यात तरी कोणाला, कारण नव्या जमान्याची नवी पिढी अशा 4 गोष्टी ऐकून घ्यायला तयार नव्हती. मनाचा कोंडमारा होत होता, तरीही गावाबद्दलची आपुलकी आणि अभिमान त्यांच्या मनात तसाच कायम होता. दौलतरावांचा आदर्श ते आजही जपत होते. रोज संध्याकाळी पारावर ही सर्व म्हातारी खोडं एकत्र जमत होती आणि भूतकाळातील सुखदुःखाच्या आठवणींना उजाळा देत होती. त्या दिवशीही नेहमीप्रमाणे दत्तूमामा, लक्ष्सूतात्या, रानबा मामा आणि यशवंत वस्ताद असे सगळे जमले होते. आता पुढे होऊन आपणच काहीतरी करायला हवं अशी भावना त्यांच्या मनात होती. पण गावच्या पुढाऱ्यांसमोर त्यांचं काही चालत नव्हतं. खरं तर दारूबंदीच्या विषयावर प्रकाशराव आणि संपतराव या दोघांचाही वेगळाच सूर लागत होता. कारण ते दोघेही स्वतःच रात्रंदिवस दारूच्या नशेत झिंगलेले असल्यामुळे दारूबंदीचा विचार त्यांच्यासाठी अडचणीचाच होता. ते कधी आडून पाडून तर कधी सरळ सरळ विरोध करणारच होते. विषयाला सुरुवात करण्याच्या उद्देशाने लक्ष्सूतात्या वैतागून बोलला. खरं म्हणजे दौलतरावांचं जरा चुकलं या. त्यांनीच माकडांच्या हातात कोलीत दिलं या. ही सगळीच माकडं का? त्यासनी चांगलं सांगून कुठलं कळतंय? दौलतराव गेले ह्या माकडासनी गावाचा पुढारी करून. आता केवढ्याला पडलं म्हणायचं हे? आता हे निस्तरायचं कोणी? ही सगळीच माकडं का? कुणाचं नाव घेऊ? गावच्या दोन्ही पुढाऱ्यांचा राग लक्ष्सूतात्यांच्या मनातून बाहेर पडला. त्यावर चौगुल्याचा रानबामाही शांतपणे उद्गारला. निस्तरायला यशवंत वस्ताद हाय की घटे. घरदार सोडून मरतोय गावासाठी. अरे गेला महिनाभर त्याच्या पायाला थारा नाही. दही हंडीचं डोसक्यात खूळ घेऊन सकाळ संध्याकाळ इथं तालमीच्या मैदानात पडलेला असायचा. आणि त्याच्या मागनं हे दारूबंदीचं झंझाट काढल्यानं त्याला रे कसला फायदा? गावासाठीच मरतोय ना हो. आणि वर अर्जुनासारख्या बिनअकली पोराकडनं कसं बी बोलून घ्यायचं आहे. अरे जरा तरी विचार करा. आपण काय बोलतोय, कुणासमोर बोलतोय त्याचा जरा तरी विचार करा. वयाचा काय मान पान हाय का नाही? त्या प्रकाशरावानच ही असली कुत्री पाळल्यात बघा. यासनी फक्त छू घातलं की भुकायचंच काम का? दुसरं काय जमतं यासनी? हे
स्वतःची डोसकी आहे त्याच नाही. पारावर आता जुन्या पिढीच्या मनातून गावचं राजकारण आणि पुढाऱ्याविषयीचा असंतोष दबक्या आवाजात बाहेर पडू लागला होता. यशवंत वस्ताद म्हणाले, तुम्हाला म्हणून सांगतो मंडळी, हे हे अर्जुन आज परवा दारू पिऊन दहीहंडीच्या थरावर चढलं होतं आणि खायल्या थरावलेल्या पोरांच्या अंगावरच मुतलं नव्ह का. दहीहंडीची सगळी पोरं रंजीत झाली का. ह्याचा असा घाणेरडेपणा कोण खपून गेली. सगळ्यांनी मिळून तिथंच तुडिवलं असतं तर लई बरं झालं असतं. तर मोका घालिवली आणि पोरांनी. आणि एवढं झालं खरं मला बी एका शब्दानं सांगायला नाही का छान, नाहीतर मी तरी काय गप्प बसलो असतो. हे ऐकून खवळलेला दत्तूमामा लगेच म्हणाला, हसल्याला गावच्या समाजातनंच बाहेर काढायला होय. मोरच येऊ द्यायचं नाही का. कशाला पाहिजे असली घाण. गावाच्या नावाचं काय पडलेलं हाय असनी. त्यावर तळ हातावर तंबाखू चोळत चोळत लक्ष्मणदात्या म्हणाला, वस्ताद इकडे बघा. हे हे असलं इकारी रान गावात लई वाढायला लागलंय. हे रान जवाच्या तवा नाही खुडलं तर पुढे असंच वाढत जाणार आहे बघा. गावात फुडारीच तसं निपाजल्यात तर काय होईल. तेच खचपाणी घालतात या रानाला. अशानं हे रान गाव नासविल एक दिस. घाणेरीचं रान आहे, घाणेरीचं. समजलं का. मोजून 3च वर्ष झाल्या दौलतरावाला जाऊन, एवढ्यात हे दिस आलंय. मग पुढं काय होईल. वस्ताद आपल्याला आज काहीतरी करावं लागेल. आता काय का करूया. आपण काय करू शकतोय. हा एवढं मात्र खरं, ग बसून जमायचं नाही आता. वस्तादाने शांतपणे उत्तर दिलं. रानबाबा थोडस चिंताग्रस्त स्वरातच म्हणाला, आपली अर्धी लाकडं आता नदीवर गेल्यात. आमची वाट बघायल्यात. आता कवा बी बलावणं येईल आमासनी. जायला होव. जाग्यावर उभा राहायची ताकद नाही आम्हाला. आम्ही काय करणार. खोकत खोकत रानबा मामाने आपली समर्थता व्यक्त केली. त्यावर दत्तूमा खोचकपणे म्हणाले, रानबा तू पर्वत वळा काढू नकोस. आपलं घरदार सोडून ह्यो वस्ताद एकटा मरतोय कुणासाठी रे. अरे त्याच्या मागे तरी उभा राहूया की. हे लक्ष्मणदात्या मात्र कसला तरी विचार करून तयारीने झाला होता. तो समजावणीच्या सुरात वस्तादांना म्हणाला, वस्ताद मनावर घेतलंसा तरी एक उपाय हाय. माझं बोलणं आधी ऐका आणि पटलं तर होय म्हणा. त्याच्यावर विचार करा. मग गेली 2 वर्ष तुम्ही वारीला जाताय ना. होय जातोय की. त्याच काय आता नव. तुम्ही वारीला जाताय, गळ्यात इटुबाची माळ बी आहे तुमच्या. तवापासनं तुम्ही दारू आणि हिळवानापासनं बी 2 हात लांबच हायसा. खरं काय खोटं. मग गावात जेवढी पिणारी पिंडकी आहेत त्यांची यादी काढूया आणि जाऊया की घेऊन पंढरीला. कसं एकेकाला धरून घालूया माळा गळ्यातनी. कशी वळणावर येत नाहीत बघूया की. लक्ष्मू तात्याचा हा उपाय ऐकून यशवंत वस्ताद क्षणभर स्तब्ध झाले. वस्तादांच्या चेहऱ्यावर एक कोडं सुटल्याचं समाधान झळकलं. जणू जालिम उपायच त्यांना सापडला होता. ते उत्साहाने म्हणाले, हे हे 1 नंबर झालं बघा. हे अगदी जालिम औषध आहे का. पटलं पटलं आपल्याला. बाकी सगळ्यांनी पटलंय ना. मग तालमीत पोरांच्या जवळ विषय काढूया. सगळ्यांनीच जरा जोर लावून म्हणूया, जय हरी विठ्ठल. सगळ्यांनी प्रतिसाद दिला, इठाल इठाल. आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीला नकार देणारा रानबा माही आता सरळ होऊन बसला. तो म्हणाला, व्हय व्हय हे मातूर एकदम झाक झालं बघा. यानं चांगली जोडणा होईल बघा पिणाऱ्यांची. वस्ताद आता गप बसून जमायचं नाही. पोरांच्या कानावर घालून पहिली यादी बनवा. आम्ही सगळी इथं बसावायचे, तिथं तालमीत येऊन बसताव. एकेकाला तिथंच बोलवूया
समजून सांगूया. ज्याला समजलं तर बरंच आहे, नाहीतर गेली बोंबलं ते जाऊ देत. आता दारूबंदीची वाट कोणी रोखू शकणार नव्हतं, कारण वडगावची ही दारूबंदीची वाट पुढे जाऊन मिळणार होती पंढरीच्या वाटेला. दारूबंदी तर होणारच होती, मात्र ती फुलाबाईचं दुकान बंद करून नव्हे, तर गावकऱ्यांच्या गळ्यात विठ्ठलाची तुळशी माळ घालून. समवयस्क साथीदारांच्या पाठिंब्यामुळे वस्तादांना जणू काही नवचैतन्य लाभलं होतं. आता दारूबंदीची ही कावड स्वतःच्या खांद्यावर घ्यायचीच असा त्यांनी निर्धार केला. गेल्या 2 महिन्यापासून अंगात भरलेलं दहीहंडीचं वारं अंगातून उतरलं आणि आता दारूबंदीचं नवीनच वारं अंगात भरलं. बराच वेळ चर्चा झाली, गप्पा रंगल्या. वस्तादांची तालमीत जाण्याची वेळ झाली. समोरच्या बागेत काम करत असल्या घोणे मास्तराने त्यांनी हाक मारली आणि सगळे तालमीच्या दिशेने चालू लागले. आणि आता ही दिशा उगवतीची असणार की मावळतीची, याचं उत्तर येणारा काळच देणार होता. धन्यवाद. माझी स्वलिखित कादंबरी मैदान, कबड्डी, राजकारण आणि गावगाड्याचा अस्सल दस्तऐवज आजच आपली प्रत बुक करा. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.